अरे मी तेच म्हटलं तुम्हाला विश्वशांती गुरुकुल कोथरूड या ठिकाणी जे आहे त्या महाराष्ट्र निर्माण सेना विद्यार्थी सेनेचे आंदोलन सुरू आहे आणि दरवाढ जी आहे फी मध्ये करण्यात आलेली आहे आरोप करत त्यांनी जे पैसे उधळत आंदोलन केलेले आपण पाहतो आहोत की प्रतिकात्मक पैसे जे आहेत ते उधळलेले आहेत आणि आंदोलन देखील महाराष्ट्र निर्माण सेनेकडून करण्यात येते. प्रतिनिधी त्यांच्याशी बोलूया. आंदोलन करत आहात बस पैसे उधळलेले नेमकं काय प्रतीक कशा पद्धतीने करतात? अहो यांना पैशाची भूक आहे. हे MIT म्हणजे पैशाचा बाजार मांडणारी ही संस्था आहे, ही धंदेवाईक संस्था आहे. यांना जागा फुकट मिळाल्या आहेत. यांनी शिक्षण हे सेवा म्हणून दिलं पाहिजे, सेवा क्षेत्र पाहिजे. तर यांना पैशाची भूक आहे. यांनी MIT शाळेत म्हणजे KG पासून PG पर्यंत कसे पैसे कमवतात यात तुम्हाला सांगतो. MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल वरती मागच्या 4 वर्षामध्ये 40 ते 45% फी वाढवलेली. दर 2 वर्षांनी 15% फी वाढवली पाहिजे. यांना जी फी 30% वाढलेली आहे. की एक्स्ट्रा करिक्युलर फी असेल, त्याच्यानंतर तुमची ग्राउंडची फी असेल, फील्ड ट्रिप असेल, वेगवेगळ्या मार्गातनं शिक्षण गणवेश सुद्धा, वह्या पुस्तकं सुद्धा, या सगळ्या पुस्तकातनं उडवतात. या सगळ्या गोष्टीतनं सुद्धा ते लोक पैसे कमवायचा प्रयत्न करतात. कशाही पद्धतीने जाऊन विद्यार्थी पालकांच्या खिशात हात कसा घालायचा आणि पैसे कसे लुटायचे याचंच काम तिकडे चालू आहे. त्याच्या बदल्यात त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत आहे का तर नाही. शिक्षक त्यांच्याकडे परमनंट आहेत का तर नाही. त्यांना त्या ठिकाणी रोटेशन वरती शिक्षक आहे. ग्राउंड सुद्धा नाहीयेत. ग्राउंडला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भाड्याने दिले टर्फला. ठीक आहे. अशा पद्धतीनं जर लूट होत असेल तर विद्यार्थी आणि पालक किती वेळ ती सहन करणार. यांनी पालकांनी या बाबतीत 2-3 महिन्यापासून पाठपुरावा केलेला आहे. परंतु यांनी कोणालाही या मुजोर MIT प्रशासनाने, इथल्या वर्मा मॅडमनी, स्वाती कराड मॅडमनी कोणालाही तिकडे दाद दिली नाही. ते आमच्याकडे आले. आम्ही सुद्धा त्यांना जाऊन निवेदन दिलेले. आम्ही शासन दरबारी सुद्धा यांची पत्र व्यवहार करून यांच्यावरती कारवाई केली. त्या संदर्भात कारवाईची पत्र देखील निघाली. परंतु आजही 6 एप्रिलला शाळा चालू होणार आहे, पण आजपर्यंत फी रद्द झालेली नाही. या सगळ्या फी वाढीच्या विरोधात, यांच्या या मुजोर याच्या विरोधात आणि पालकांवरती दबाव टाकणाऱ्या या MITच्या विरोधात आज आम्ही आहोत. यांना पैसे खायचा रोग झालेला आहे. यांना पैसे हवेत तर हे त्यांनी पैसे घ्यावे. यांच्या तोंडावरती आम्ही पैसे फेकतोय. कारण फक्त पैसे कमवणे हाच MITचा धंदा आहे. विश्वशांतीच्या नावाने दुनियाला धडे द्यायचे, दुनियाला अक्कल शिकवायची आणि स्वतः मात्र हे अशा पद्धतीने त्यांनी पैशाचा बाजार मांडायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी पुण्याच्या विद्येच्या माहेरघरात आम्ही हे सहन करून देणार नाही. त्यांनी जर फी वाढ रद्द केली नाही तर याच्या पुढचं संघर्ष अटळ असेल आणि त्यांना न परवडणार असेल हे नक्की सांगतो. आंदोलन करताय पण याच्या अगोदर काही पत्र व्यवहार झालाय का? नाही ना. आता मॅनेजमेंट समोर कुठे येतोय? हे आरामखोर मॅनेजमेंट आहे. समोर येतोय का? यांनी समोर यायला पाहिजे ना. आमच्या या मॅनेजमेंटच्या इगोमुळे, यांच्या या चुकीच्या ॲटिट्यूडमुळे यांनी हे केलेलं आहे. त्यांना झुकायचं नाहीये पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या पुढे. त्याच्यामुळे त्यांच्या इगोमुळे आज त्यांनी ना हजारो पालकांवरती त्यांनी डल्ला मारलाय, त्यांच्यावरती आर्थिक शोषण केलेलं आणि आम्ही सगळं त्याच्या विरोधात आहोत. त्यांच्या मॅनेजमेंटला झुकावं लागणार. त्यांना या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या वेदना त्यांना समजावून घ्याव्या लागणार. आमची तळमळ त्यांना समजून घ्यावी लागणार आणि ही फी वाढ त्यांनी रद्द करावीच लागणार. 35% वाढ केल्याचा आरोप केलेला आहे. काही याची एक कमिटी असते, त्या कमिटीच्या अंतर्गत सगळे निर्णय होत असतात. कमिटीची काय बोलून PTA बैठक त्यांनी त्या ठिकाणी घेतली. PTA बैठक घेऊन सुद्धा PTA बैठक घेऊन त्यांनी खोट्या पद्धतीने त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या पालकांचा. PTA बैठकीला कोरम नव्हता. त्यांनी सह्या खोट्या घेतल्या. त्यांनी PTAचा अजेंडा शेअर केला नाही, मिनिट शेअर केलं नाही. त्यांनी चुकीच्या पद्धतीने फी संरचना मान्य करून घेतली. जर PTAची त्याच्यामध्ये जर परवानगी असली असती तर आज एवढे 400-500 पालक, शेकडो पालक, एवढे महिला आज इकडे आले असते का? कुठल्याही PTA ला परवडणार. PTAचे मेंबर त्यांनी काही जे मॅनेज केलेले आहेत ना ते त्यांच्या शाळेच्या स्टाफ आहे.
चाळीस स्टाफलाच ईपीटीए भरले, ईपीटीची रचना चुकीची केली. याच्या सगळ्याचा हा जो काही आता पोल खोल होणार आहे ते शिक्षण प्रशासन एमआयटीची करणारच आहे. आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सोडणारच नाही. खोट्या ईपीटीए करून या सगळ्या पुण्यातल्या शाळांचा हा प्रश्न आहे. पुढे भूमिका काय तुमची आता याच्यानंतर काय करणार? साधी आणि सोपी भूमिका आहे. एमआयटी प्रशासनानं जर पालकांना सहकार्य करायची भूमिका दाखवली नाही, झालेली फी वाढ रद्द केली नाही, तर याच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयटीचं 2008चं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या काचा, कुंड्या, टीव्ही त्याचे सगळा काय झालं होतं ते त्यांना त्याची जाणीव असावी. तो दिवस त्यांना पुन्हा पाहायचा असेल तर त्यांनी त्यांच्या आडमुठेपणावर ठाम राहावं आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना काय आहे याची प्रचिती त्यांना त्याच्यानंतर येईल. नक्कीच पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचं आक्रमक आंदोलन कसं असतं हे एमआयटीला माहित अशा प्रकारचा त्यांनी इशारा देखील दिलेला आहे. खरं तर गेल्या 4 वर्षांमध्ये वारंवार फीस वाढ जी करण्यात आलेली आहे, या फीस वाढी मागे काही लोकांना मॅनेज करून फीस वाढ करण्यात आल्याचा आरोप देखील आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येतोय. या आंदोलनाला शेवट कधी असा एक प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतो. कारण विद्यार्थी प्रतिनिधी असतील किंवा पालक असतील आता रस्त्यावरती आहेत, मॅनेजमेंट बोलायला तयार नाही अशा प्रकारचा आरोप देखील या विद्यार्थी प्रतिनिधींनी केलेला आहे. नवराष्ट्रासाठी निकाल उतरलेले पाहायला मिळते. आपल्याबरोबर काही पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नेमकं काय कारण आहे आज तुम्ही आंदोलन करताय, हातामध्ये पाटी आहेत, एटीएम वगैरे तुम्ही म्हणताय एमआयटीला, नेमकं काय कारण आहे? सलग बरेच वर्षापासून एमआयटी आमच्याकडून फी हाईक करत आहे दरवर्षी विदाउट एनी एक्सप्लेनेशन. आम्हाला याच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे आणि फॅसिलिटीज आर झिरो अगेन्स्ट द हाईक अँड इट इज अगेन्स्ट CBSE पॉलिसीज. तुम्ही जे पण प्रिन्सिपल आम्हाला म्हणतात वॉट एव्हर इट इज, बट वी आर, आमचा एकच मुद्दा आहे, प्लीज रिवोक फी हाईक. एकच मुद्दा आमचा आहे, अजून आमच्याकडे काही नाही. बाकी MIT is a good institution, so please stay up to your words. That's it. वारंवार फीस वाढ केली जाते. गेल्या 4 वर्षात बऱ्याच वेळा फीस वाढ करण्यात आली म्हणते. तुम्ही ऑब्जेक्शन काही घेतलं होतं याच्या अगोदर, काही आता आंदोलन करतात? असं आंदोलनाच्या स्वरूपाने नव्हतं घेतलं, इंडिव्हिज्युअल सगळ्यांनी सांगितलं होतं पण त्याचा काही फायदा नाही झाला. पण तेव्हाच जर थोडं ऐकलं असतं तर आज हे आंदोलनाची वेळ आली नसती. पण तुम्ही जर एवढी फी घेताय तर किमान तसे गुणवत्तेचं शिक्षण तरी द्या. पुढची पिढी नेमकी काय घडणार आहे? माझा तर सल्ला असेल की पुणे आता सध्या तरी शिक्षणाचं माहेरघर नाही राहिलेलं आहे, धंद्याचं ठिकाण झालेलं आहे. पालकांनी आपल्या मुलांना पाठवताना जरा विचार करावा, पुण्यात येऊ नका, निदान शिक्षणासाठी तरी, हे बघून सगळं सांगावंसं वाटतं. फक्त फी हा मुद्दा नाहीये, त्याच्या पलीकडे बरेच मुद्दे आहेत. एकदा चौकशी बसली की ते सगळं कळेल काय. फीस वाढ केली जाते, पालकांशी काही मीटिंग वगैरे होत असतात, काही माहिती दिली जाते, माहितीची देवाणघेवाण होते. कुठलेही निर्णय घेत असताना ज्यांच्यासाठी हा निर्णय घेतला जातो त्यांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. हा विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला असं सांगण्यात येतं दरवेळेस. आता निर्णय घेण्यात आलेला आहे, फीस वाढ होतीये, 30%, 25% फी वाढ झालेली आहे. आता हे सगळं होत असताना तुम्हाला काही कल्पना होती या सगळ्या गोष्टीची? नाही, फी वाढीची काही कल्पना नव्हती दिली. आधी सिग्नेचर घेतले आणि नंतर फी वाढ करण्यात आलेली आहे. आमचं अप्रुव्हल कुठेही घेण्यात आलेलं नाहीये. पालक म्हणून आता पुढे भूमिका काय? फी कमी करावी याच्यासाठी आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. हाच प्रयत्न असणार आहे, नाही तर मग सरळ शाळा बदलण्यात यावी. नक्कीच आपण पाहत आहोत या बाजूला जर बघितलं तर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे प्रतिनिधी आहेत आणि पालक आहेत आक्रमक झालेले पाहायला मिळतात. युनिव्हर्सिटीच्या गेटच्या बाहेर जे आहे त्यात आक्रमक आंदोलन होताना पाहायला मिळते आणि एकंदरीत जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत सध्या प्रतिनिधी करताना पाहायला मिळतात. आम्हाला जाऊ द्या, आम्हाला प्रतिनिधींशी बोलायचं आहे, आम्हाला प्रशासनाशी बोलायचं आणि आमचा जो काही मुद्दा आहे तो मांडायचा, अशा पद्धतीचे जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रतिनिधी आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतात. आपण इकडे एका बाजूला पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फी मध्ये जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते आणि विद्यार्थी आंदोलन करताय. नेमकं मागणं काय आहे आणि नेमकं कशासाठी? शाळेनी आम्हाला न सांगता ईपीटीए मेंबरला फक्त सांगितलं होतं की ही फी वाढ रद्द करू. ईपीटीए मेंबरची परमिशन नसताना शाळेनी पालकांकडनं डायरेक्ट 15 ते 30% फी वाढ केलेली आहे. या ईपीटीए मेंबर्सला मॅनेज करून हे केलेलं आहे. जे लोक आम्हाला आमच्या सोबत आज नाही
आलेले ते लोक, त्यांच्याबद्दल पण आम्हाला विरोध आहे आणि या शाळेचा पण आम्हाला निषेध आहे की फी वाढ मुलांची रद्द झालीच पाहिजे. माझा मुलगा आता 7वीला आहे, मला 90 ते 91,000 फी दाखवली आहे. एवढी सामान्य नागरिकाला न परवडण्यासारखी फी आहे ही एक्स्ट्रा करिक्युलरच्या सोडून त्याचे पण पैसे जास्त घेतले जातात. 5,000 ते 7,000 त्याचे जास्त घेतले जातात आणि त्या व्यतिरिक्त पालकांकडून 90,000 रुपये जर फी घेतली जाते तर आम्ही आमच्या मुलाला 10वी पर्यंत जाईपर्यंत 2 ते 2.5 लाख आम्ही मुलाला शिकवण्यासाठी एवढी अननेसेसरी जास्त फी देणं हे आम्हाला परवडण्यासारखं नाहीये. सामान्य नागरिकाला या गोष्टी परवडण्यासारख्या नाहीयेत. मॅनेजमेंटला आम्ही लेटर पाठवलं होतं, मॅनेजमेंटशी प्रत्यक्ष बोलणं झालं होतं, त्यांना मेल केले होते, पण या गोष्टीचा आम्हाला त्यांच्याकडनं पुरा म्हणावा तसा चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला नाहीये. शाळेची फी वाढ रद्द झालीच पाहिजे.